Hello and welcome to Barcode Billing Software, GST billing, accounting, stock maintenance, barcode scanning, and auto backup systems specially designed for cloth shops, retailers, and wholesalers, and customizable software for other businesses. क्लॉथ शॉपसाठी सगळ्यात सोपे आणि सगळ्यात स्वस्त सॉफ्टवेअर म्हणजे बारकोड बिलिंग सॉफ्टवेअर. आपल्याला कोणताही अकाउंटिंग कोर्स करण्याची गरज नाही. अगदी साधारण व्यक्ती पूर्ण सॉफ्टवेअर शिकू शकतो. तर चला बघूया. इथे आपल्या सॉफ्टवेअरचा लोगो दिलेला आहे. डबल क्लिक करून आपल्याला सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे. त्याच्यानंतर आपण इथे मल्टिपल कंपनी जनरेट करू शकतो. जसं की यांनी ब्रँड स्टँड, डेमो कंपनी, जेवढे पण आपले शॉप आहेत तेवढे आपण इथे मल्टिपल कंपनी जनरेट करू शकतो. फायनान्शियल इयर सिलेक्ट करून एंटर करायचं आहे. यूजर ID आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. अगदी सिंपल अशी स्क्रीन आपल्यासमोर ओपन झालेली आहे. जसं की आपण इथे आपल्या शॉपचा काही इमेज असेल किंवा अदर कुठली इमेज असेल तर ती आपण इथे ॲड करू शकतो. पहिले आपण बघूयात आयटम क्रिएशन, त्याच्यानंतर बघूयात परचेस, मग सेल काउंटर, मग अदर रिपोर्टिंग फाइल्स आपण बघूयात. ठीक आहे. प्रोडक्ट एक्सप्लोरर, सर्वप्रथम आपण बघूयात प्रोडक्ट एक्सप्लोरर. प्रोडक्ट एक्सप्लोररमध्ये आपल्याला आपल्या दुकानातील जे काही मटेरियल आहे, जे काही प्रोडक्ट्स आहेत ते आपल्याला वन टाइम इथे ॲड करायचे आहेत. जसं की मी इथे मेन ग्रुप पहिले आपल्याला इथे बनवावं लागेल. जसं की आपल्याला इथे पोलोचा ब्रँड आहे तो आपला होईल मेन ग्रुप. त्याच्यानंतर आपल्याला सब ग्रुप बनवायचा आहे की पोलोमध्ये आपल्याला काय टी शर्ट आहे का, पॅन्ट आहे का, जीन्स आहे, व्हॉट एव्हर जे काय असेल ते. जसं की मी आता इथे टी शर्ट घेतो. आणि आता आपल्याला टी शर्टमध्ये जेवढे पण आपले प्रोडक्ट्स आहेत साईज वाईज ते आपल्याला इथे ॲड करायचे आहे. पोलो आपला मेन ग्रुप झाला, टी शर्ट आपला सब ग्रुप झाला. त्याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्ट बनवायचं आहे. जसं की मी इथे घेतो पोलो राऊंड विकचा शर्ट मला इथे ॲड करायचा आहे. जसं की इथे ऑलरेडी ॲड आहे त्याच्यामुळे तो ऑटोमॅटिक येऊन जातो. इथे जर काही मॉडेल नंबर असेल तर तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर त्याला आपल्याला ब्लॅक कलर आहे का रेड आहे त्याचा कलर मेन्शन करायचा आहे. इथे आपल्याला त्याची साईज टाकायची आहे. साईजमध्ये HSN कोड काही असेल तर तो पण इथे टाकायचा आहे. अदरवाईज ब्लँक ठेवायचा आहे. ठीक आहे. आपला प्रोडक्ट असा बनतो की पोलो राऊंड विक रेड 32. अल्टेसने सिंपल मी त्याला सेव्ह करून घेतो. एस्केप या बटनाने क्लोज करतो. आता आपण बघूयात परचेस. आता आपण प्रोडक्ट ॲड केलेला आहे. परचेस करण्यासाठी आपल्याला एखादा वेंडर ॲड करावा लागेल. जसं की आपल्याला अकाउंटमध्ये जाऊन त्याचा एक वेंडर ॲड करावा लागेल. वेंडर, त्या अकाउंट मास्टरमध्ये आपल्याला आपले जेवढे पण अकाउंट्स आहेत जसं की वेंडरचा असो अथवा कस्टमरचा असो, तिथे मी एक वैभव ट्रेडर्स नावाने अकाउंट नेममध्ये त्याचं नाव टाकायचं आहे. इथे अकाउंट कोड काही असेल तर त्याचा टाकायचा आहे. त्याच्यानंतर डेज लिमिट, क्रेडिट डेट, अमाऊंट, इथे आपल्याला तो अंडर कशामध्ये आहे तो घ्यायचा आहे. जसं की सेंड्री डेबिटर, सेंड्री क्रेडिटर. सेंड्री डेबिटर म्हणजे कस्टमर आणि सेंड्री क्रेडिटर्स म्हणजे पार्टी, सप्लायर, वेंडर ज्यांना आपल्याला पैसे द्यायचे आहे. सेंड्री क्रेडिटर्स मी एंटर केलेला आहे. इथे आपल्याला अकाउंट टाईप सिलेक्ट करायचा आहे की तो सप्लायर आहे का, कस्टमर आहे, अदर कुठला आहे. इथे आपल्याला त्याचा ॲड्रेस पण टाकायचा आहे. त्याच्यानंतर एंटर 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 जे काही आपल्याला महत्त्वाचे डिटेल्स वाटतात ते आपल्याला इथे टाकायचे आहेत.
आणि Alt S ने याला सेव्ह करायचं आहे. त्याच्यानंतर एंटर केलं, क्लोज केलं. अगदी सिंपल असं प्रोडक्ट आणि अकाउंट आपण इथे बघितलेलं आहे. तर आपण आता परचेस बघूयात. ठीक आहे, इथे इनवॉइस नंबर असेल तुमचा, त्याच्यानंतर तुमची डेट, जे काही तुमच्या बिलाची डेट आहे ते तुम्ही इथे टाकू शकता. त्याच्यानंतर इथे पार्टीचं नाव सिलेक्ट करायचं आहे. वैभव ट्रेडर्स पुणे घेतलेलं आहे मी इथे. इथे परचेस अकाउंट सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर हा बिल कॅश आहे का क्रेडिट आहे, एकाच इनवॉइसमध्ये कॅश आहे का क्रेडिट आहे हे आपण सिलेक्ट करू शकतो. जर आपल्याकडे जुना जर प्रोडक्ट असेल तर त्याचा आपण इथे डायरेक्ट बारकोड टाकून पण आपल्याला त्याला प्रोसीड करता येतो. अदरवाईज प्रोडक्ट नेममध्ये तुम्हाला त्याचं फक्त इनिशियल नाव टाईप करायचं आहे. जसं की मी इथे पी टाईप करतो, पोलो राऊंड विक माझ्यासमोर दिसतंय. जेवढे पण पीच्या रिलेटेड प्रोडक्ट्स असतात तेवढे आपल्याला इथे दिसतात. इथे काही बॅलन्स स्टॉक असेल तर तो पण आपल्याला शो होईल, जो की जुना स्टॉक. इथे आपल्याला आत्ता क्वांटिटी किती घ्यायची आहे वैभव ट्रेडर्स कडनं, 10 क्वांटिटी टाकले. लेबल आपल्याला किती प्रिंट करायचे आहे, बारकोड लेबल आपल्याला किती प्रिंट करायचे आहे. तुम्हाला जर एकच लेबल लागत असेल तर तुम्ही एक पण टाकू शकता. अदरवाईज 10 क्वांटिटी आहेत तर 10 लेबल आपण प्रिंट करूया. त्याच्यानंतर आपल्याला इथे परचेस रेट टाकायचा आहे. समजा हा प्रोडक्ट आपल्याला 250 रुपयाला आलेला आहे. त्याच्यानंतर काही डिस्काउंट असेल तर तो पण आपल्याला इथे ॲड करायचा आहे. अदरवाईज टॅक्स टाईपमध्ये तुम्हाला GST आहे का व्हॅट आहे तो आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर टॅक्स किती पर्सेंटने आपल्याला इथे किती पर्सेंट आपल्याला इथे लावायचा आहे तो आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याची टॅक्स व्हॅल्यू पण आपल्याला दिसून येते. अमाऊंट, MRP आपण याची MRP पण इथे डिसाईड करू शकतो. समजा आपल्याला हा प्रोडक्ट 250ला आलेला आहे तर MRP 350. इथे आपल्याला तो लँडिंग रेट दाखवेल की विथ GST हा प्रोडक्ट आपल्याला किती रुपयामध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर इथे आपण ॲट दॅट टाइम सेलच्या वेळेस आपण याचा सेल रेट पण आपण इथे डिफाईन करू शकतो. हा प्रोडक्ट मला जसं की 295 रुपयाला पडलेला आहे तर हा मी MRP याची 350 रुपये दाखवलेली आहे तर मी इथे 300 रुपये टाकून प्रोसीड करतो की ॲट दॅट परचेसच्या टाईमला पण आपल्याला सेलची किंमत ही डिसाईड करता येते. ठीक आहे, अजून आपल्याला दुसरा प्रोडक्ट घ्यायचा आहे. परत टाईप करा इनिशियल, रिलेटेड सगळे प्रोडक्ट्स इथे येऊन जातात. जसं की मी इथे 10 क्वांटिटी टाकली, परत याचा परचेस रेट टाकला. त्याच्यानंतर तो GST आहे का व्हॅट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. 18% आपल्याला GST इथे आहे तर MRP आपली याची आणि लँडिंग रेट पण आपल्याला सेम दिसेल. त्याच्यानंतर आपल्याला सेल रेट पण इथे टाकायचा आहे. अदरवाईज तुम्ही सेलमध्ये पण मॅन्युअली टाकू शकता. Alt S ने याला सेव्ह करून तुम्ही प्रिंट देऊ शकता. जसं की मी इथे सेव्ह करतो, आपल्याला हा प्रिंट विचारेल. त्याच्यानंतर आपल्याला इथे लेबल प्रिंट करायचे आहे. जसं की हा नॉर्मल साईज आहे, मल्टिपल इथे साईज दिलेले आहेत, मल्टिपल डिझाईन्स दिलेले आहेत लेबल प्रिंट करण्याचे. आपण 1 बाय 1 बघूयात. जसं की मी इथे प्रिंट म्हणलं, हा नॉर्मल प्रिंटर आहे. त्याच्यानंतर लूजर पण आहे, जसं की हा बारकोड प्रिंटिंगचा आहे. त्याच्यानंतर आहे थर्मल प्रिंटर. आणि आपल्याला कोणतं थर्मल प्रिंटर पण घ्यायची गरज नाही आहे. आपण हे A4 पेजवर पण आपले बारकोड्स हे प्रिंट करू शकतो. जसे की हे जे बारकोड्स आहेत ते आपण A4 पेजवर पण आपण प्रिंट करू शकतो. ह्याच्यासाठी आपल्याला वेगळा कुठला प्रिंटर घ्यायची गरज पडणार नाही. त्याच्यानंतर आपण बघूयात सेलमध्ये आपण डायरेक्ट वॉक इन दिलेला आहे. जसं की आपण प्रत्येक कस्टमर हा ॲड करू शकत नाही. दैनंदिन व्यवहारामध्ये आपले जेवढे पण कस्टमर येतात ते आपल्याला वॉक इनमध्ये जातात. वॉक इन म्हणजे कॅश अकाउंट. इथे मी पी टाईप करतो, पी रिलेटेड सगळे प्रोडक्ट्स आपल्याला दिसून येतात. आता जसं की तुम्ही बघू शकता एक क्वांटिटी आलेली आहे, MRP 350 आलेली आहे, त्याचा रेट 350 आलेला आहे. ते ऑटोमॅटिक आलेलं आहे कारण की आपण ते परचेसमध्ये सेट केलेलं होतं म्हणून ते ऑटोमॅटिक इथे आलेलं आहे. जसं की तुम्हाला इथे चेंज करायचं आहे ते पण तुम्ही चेंज करू शकता. 350च्या ऐवजी तुम्हाला जर समजा हा प्रोडक्ट
प्रोडक्ट 400 रुपयामध्ये विकायचं आहे, तर तुम्ही इथे 400 रुपये पण टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट जर कोणता बारकोड तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही डायरेक्ट इथे स्कॅन पण करू शकता. जसं की मी इथे टाकतो 42, हा बारकोड झाला, एंटर केला, ऑटोमॅटिक तो बारकोड ॲड होऊन गेला. 2 क्वांटिटी झाली इथे, सेम बारकोड होता ना, त्याच्यामुळे सेम बारकोड असल्यामुळे 2 क्वांटिटी झाली. तर अजून तुम्हाला बारकोड स्कॅन करायचं आहे क्वांटिटीमध्ये 0B 42, 3 क्वांटिटी. Alt आणि सेव्ह अँड प्रिंट करतो. जसं की आता हा कॅशमध्ये बिल होतोय, तर आपल्याला याला जर क्रेडिटमध्ये जर दाखवायचं असेल तर इथे आपल्याला बॅलन्समध्ये याचा क्रेडिटचं अमाऊंट टाकायची आहे 1416. त्याच्यानंतर एंटर करून आपल्याला त्यांचं अकाउंट सिलेक्ट करायचं की कोणाच्या अकाउंटला आपल्याला यांना लेजर दाखवायचं आहे. नसेल तर नवीन अकाउंट पण तुम्ही इथेच क्रिएट करू शकता. जसं की मी इथे न्यू अकाउंट दिलेलं आहे. न्यू अकाउंटवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एंटर करायचं आहे. जसं की मी इथे ॲड करतो, इथे आपल्याला अकाउंट कोड टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे सेंड्री क्रेडिटर्स आहे का डेबिटर्स आहे. आता हा कस्टमर असल्यामुळे हा सेंड्री डेबिटर्सच असेल. इथे ॲड्रेस टाकायचा आहे त्याचा. इथे जर काही मोबाईल नंबर असेल तर तो टाकायचा आहे. ॲड्रेसने आपल्याला सेव्ह करायचं आहे. ते आपण त्याचा अकाउंट सिलेक्ट करू शकतो. सेव्ह अँड प्रिंट. हा प्रिंट पण कस्टमायझेबल आहे. आपल्याला जसा आपल्याला डिझाईन करायचा आहे तसा आपण डिझाईन करू शकतो. जसं की इथे आपल्या शॉपचं नाव येईल, इथे ॲड्रेस येईल. ते सोपं असं आपलं सेलचं बिल आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर अकाउंट लेजरमध्ये आपल्याला आपले प्रत्येक कस्टमर असो वा पार्टी असो त्याचा आपल्याला इथे लेजर बघता येतो. एम्प्लॉई असो, जे काही आपले अकाउंट्स क्रिएट केलेले आहेत सगळ्यांचा आपल्याला इथे लेजर बघता येतो. जसं की मी इथे एंटर करतो, इथे वैभव ट्रेडर्स पुणे यांचा मला लेजर बघायचा आहे. Alt O केल्याच्या नंतर आपल्याला लेजर त्याचा दिसून येतो. जसं की ओपनिंग बॅलन्समध्ये काहीच नाही आहे. आपण एक परचेसची एंट्री घेतलेली आहे, ती पण क्रेडिटमध्ये घेतलेली आहे 5900 रुपयाची. असं आपल्याला सगळं गोष्टी इथे दिसतात. टुडे सेलमध्ये आपण आपल्या दिवसभराचे जे काही सेल आणि परचेस केलेलं आहे ते आपल्याला इथे दिसून येतात. त्याच्यानंतर आता आपण रिपोर्टिंग बघूयात. रिपोर्टिंगमध्ये जसं की आपण मास्टरमध्ये पहिलं बघूयात. युजर मास्टर पण आपण इथे दिलेला आहे आणि युजर राईट्स पण दिलेले आहेत. युजर मास्टरमध्ये आपल्याला जो काही आपण युजर क्रिएट करतोय तर त्या युजरला आपल्याला काय काय राईट्स द्यायचे आहेत ते आपल्याला इथून युजर राईट्स त्यांना देता येतात. त्याच्यानंतर सिलेक्ट कंपनी, एडिट कंपनी अँड ॲड कंपनी. आता सिलेक्ट कंपनी म्हणजे कसं, तुमच्याकडे जर मल्टिपल कंपनी जर तुम्ही ॲड केलेले आहे तर तुम्ही इथून त्या कंपनीला सिलेक्ट करू शकता की ह्या कंपनीमध्ये आपण काही एंट्र्या करतोय, त्या कंपनीमध्ये काही एंट्र्या करतोय, वेगवेगळं तुम्ही मेंटेन करू शकता. एडिट कंपनीमध्ये तुम्ही तुमच्या जे काही कंपनीचं नाव आहे किंवा काही ॲड्रेस असेल तर ते पण तुम्ही तिथे एडिट करू शकता. प्रोडक्ट एक्सप्लोरर तर आपण बघितलेलंच आहे. अकाउंट मास्टर पण आपण बघितलेलंच आहे. आता आपण एंट्रीज बघूयात. एंट्रीजमध्ये कसं सेल आणि परचेस, कोटेशन, अकाउंट, स्टॉक. तर सेलमध्ये कसं, सेलमध्ये आपण कच्चा पक्का बिलिंग पण करू शकतो. जसं की आपण नॉन GST बिलिंग काही करतायत तर ते पण आपण इथून करू शकतो की सेल एक काउंटर 1मध्ये आपण GST बिलिंग करायची आणि काउंटर 2मध्ये विदाऊट GST बिलिंग करायची. स्टॉक तर एकच राहणार आहे आपल्याला, प्रोडक्ट पण एकच राहणार आहे, फक्त बिल हा वेगवेगळा राहणार आहे की नॉन GSTचा वेगळा आणि GSTचा वेगळा. सेल रिटर्न आहे, सेल डिलिव्हरी चलन आहे. त्याच्यानंतर परचेसमध्ये पण परचेस रिटर्न, परचेस रिसिव्ड नोट, जसं की परचेस रिसिव्ड नोटला आपण क्रेडिट नोट पण म्हणतो.
बारकोड प्रिंटिंग पण आपण इथून बल्कमध्ये काढू शकतो. जसं की आपल्याकडे जो काही ओपनिंग स्टॉक आहे, जो की आपल्याला इथून टाकायचा आहे, स्टॉक आपला ओपनिंग आपल्या शॉपमधला जो काही ओल्ड स्टॉक आहे तो आपल्याला इथून टाकायचा आहे. त्याच्यानंतर अकाउंट्समध्ये आपल्याला रिसिप्ट व्हाउचर दिलेलं आहे, पेमेंट व्हाउचर दिलेलं आहे. रिसिप्ट व्हाउचर म्हणजे कसं, जर एखादा कस्टमर आपल्याकडनं उधारीमध्ये मटेरियल घेऊन गेलेला आहे, तर तो आपल्याला पैसे देण्यासाठी वापस आलेला आहे, तर त्याला आपल्याला एक रिसिप्ट व्हाउचर द्यावा लागतो, की ते आपल्याला अकाउंटमध्ये पण मायनस करावं लागतं ना त्याच्यामुळे त्या रिसिप्ट व्हाउचरमध्ये आपण त्याला एक रिसिप्ट जमा पावती देत असतो. त्याच्यानंतर परचेस व पेमेंट व्हाउचरमध्ये पण सेम, जसं की आपण कोणत्या पार्टीला वेंडरला आपल्या हे देतोय, पेमेंट देतोय, तर ते आपल्याला इथून ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर आहे कॅश डिपॉझिट इन बँक आणि कॅश विड्रॉल फ्रॉम बँक. आता आपण इथे आपलं बँक अकाउंट पण मेंटेन करू शकतो. जसं की आपला एखादा बँक अकाउंट आपण इथे मेंटेन करतोय, जेवढी आपल्या गल्ल्यामध्ये कॅश जमा झालेली आहे ती जाऊन आपण संध्याकाळी दुकानात बँकेमध्ये डिपॉझिट करतोय, तर मग आपण कॅश डिपॉझिटमध्ये आपण डिपॉझिट इन बँकमध्ये आपण त्याची एंट्री करू शकतो. किंवा आपण बँकेतून काही पैसे काढून आणलेले आहेत, तर ते पण आपण इथे मेन्शन करू शकतो. आणि आपला जो काही दैनंदिन व्यवहाराचा जो अकाउंट आहे तो आपण इथे मेंटेन करू शकतो. जनरल व्हाउचर एंट्री, अकाउंट्स ओपनिंग बॅलन्स. जनरल व्हाउचर एंट्रीमध्ये म्हणजे आपले जे काही जनरल एंट्री आहेत, स्टॉक ट्रान्सफर असेल किंवा अदर कुठल्या एंट्रीज असतील, तर ते आपण इथे घेऊ शकतो. स्टॉकमध्ये जसं की मी सांगितलंयच, ओपनिंग स्टॉक आपण इथून ॲड करू शकतो. त्याच्यानंतर आहे रिपोर्ट्स, कस्टमर रिपोर्ट. कस्टमर वाइज प्रोडक्ट समरी, ग्रुप वाइज समरी, कस्टमर वाइज टोटल समरी, प्रोडक्ट वाइज कस्टमर वाइज समरी, प्रोडक्ट वाइज ग्रुप वाइज समरी, कस्टमर डिटेल, कस्टमर सेल रिपोर्ट, कस्टमर रिपोर्ट क्रेडिटचा स्पेशल रिपोर्ट, सेलचा स्पेशल रिपोर्ट, कस्टमर मास्टर रिपोर्ट. जसं की इथे आपण दिलेलं आहे, सेलमध्ये पण आपल्याला बऱ्याच काही आपल्याला सेल मुवमेंट बघता येतात, ग्रुप वाईज सेल. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपण जेव्हा आयटम क्रिएशन करत होतो तेव्हा आपण जो पोलोचा ग्रुप बनवलेला आहे, तर त्या ग्रुप वाईज आपल्याला इथे सेल पण बघता येतो. एखादा जर आपल्याकडे मल्टिपल ग्रुप असतात, जसं की आपल्याकडे मल्टिपल ब्रँड असतात, पोलो ब्रँड झाला, आदिदास ब्रँड झाला, लिव्हियस ब्रँड झाला, असे मल्टिपल ब्रँड्स असतात, तर आपल्याकडं प्रोडक्ट्स खूप असतात. त्याच्यामुळे आपण इथे जर ग्रुप वाईज जर आपण प्रोडक्ट बनवलं तर इथे आपल्याला ग्रुप वाईज त्याला सर्च करता येतं. सेल अँड रिटर्न रिपोर्ट, असे सेल विथ प्रोडक्ट सोर्स, सेल्समॅन इन्सेंटिव्ह. आता सेल्समॅन इन्सेंटिव्ह हा एक मुख्य प्रकार असा आहे की जसं की तुम्ही जर सेल्समॅनचं अकाउंट जर जनरेट करताय आणि सेल करते वेळेस जर सेल्समॅनला त्याच्या अंडर घेताय, तर त्याचा इन्सेंटिव्ह जो आहे तो ऑटोमॅटिक इथे कॅल्क्युलेट होत असतो. आता इथे स्टॉकचा मुवमेंट पण आपण दिलेला आहे, स्टॉक व्हॅल्युएशन, नॉन मुव्हिंग आयटम, स्लो मुव्हिंग आयटम, फास्ट मुव्हिंग आयटम, की सर्वात जास्त आपल्याला कोणता विक्री गेलेला मटेरियल आहे, सगळ्यात स्लो कोणता विक्री गेलेला मटेरियल आहे, आणि विकलेलाच कोणता पण नाही असं कोणते मटेरियल आहे ते पण आपण इथे आपण चेक करू शकतो. इथे प्रोडक्टचा रेट पण आपल्याला बघता येतो, स्क्रीनवरच बघूयात आपण. जसं की हे बघा, हा प्रोडक्ट आहे, हा ह्याचा परचेस रेट आहे, हा फायनल रेट आहे. स्टॉक MIS मध्ये आपल्याला एवढ्या गोष्टी बघता येतात. आणि आपल्याला याचा ऑटो बॅकअप पण आपण ठेवलेला आहे. जसं की आपण याला क्लोज करते वेळेस सॉफ्टवेअर आपल्याला विचारेल की तुम्हाला बॅकअप घ्यायचा आहे का, तेव्हा जर येस केला तर तो बॅकअप लोकेशनला जाऊन ड्रॉप होईल, अदरवाईज नो करा तो क्लोज होईल.